रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक बलाढ्य संघ आणि एक बलाढ्य खेळाडू कृष्ण सातपुते। आताचा चेंडू भिरकावला मिड विकेटच्या दिशेला, एक धाव सहज मिळते। दुसऱ्या धावेसाठी कृष्ण सातपुते प्रयत्न करतोय परंतु डेंजर एंडला आपल्या घरामध्ये सही सलामत परततोय कृष्णा। एकाच धावेवर समाधान मिळते ते कृष्णाला। खातं खोलतोय स्वतःचा संघाचा श्री गणेशा करतोय एका धावेने बिनबाद एक आणि स्ट्राईकला आहे तो एजाज कुरेशी। पुण्याचे हे खेळाडू क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वातले नामवंत हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहित सामना करेल एजाज कुरेशी साठी। एजाज साठी मिड विकेट आणि लॉंग ऑन साठी आताचा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला। एक धाव मात्र सहज मिळते इजाजला। दुसऱ्या धावेसाठी इजाज पळतोय, तिसऱ्या धावेसाठी कृष्णा प्रयत्न करतोय आणि 3 धावा मात्र इथे सहज पूर्ण करतोय। वॉटर रनिंग द बिटवीन विकेट। बघा मोठ्या खेळाडूची एक हीच ओळख असते की चौकार त्याने मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की 30 धावा सुद्धा आम्ही करून देऊ शकत नाही आणि आता मात्र तो कोणताही धोका पत्करत नाहीये, कारण येणारे फक्त 15 चेंडू शिल्लक आणि धावांचं आव्हान ठेवायचं आहे त्यांना। त्यांचं एक उद्दिष्ट एक लक्ष सेट करून ठेवायचं आहे ते कृष्णाला आणि एजाजला। दरम्यान रोहित आताचा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय एजाज कृष्णा आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल। 4 चेंडू 4 धावा। थोडासा विचित्र टान्स घेतोय तो कृष्णा। आताचा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात पुन्हा निर्धाव चेंडू। नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय रोहित। जखडून ठेवलं ते कृष्णाला। लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, 5 चेंडू 4 धावा जमवल्यात त्या रायगड 11 संघाने। पुन्हा एकदा आताचा चेंडू भिरकावलाय मिड ऑनच्या वरून सरळ पहिला षटकार। चेंडूला त्यांनी पारखलं, पाहिलं, 1-2 धावेवर समाधान मानलं, मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय आणि षटकार खेचतोय, पहिला षटकार खेचतोय कृष्णा सातपुते, मॅन फ्रॉम पुणे। नवीन गोलंदाज ऋषिकेश पालकर। आता स्ट्राईकला असेल तो एजाज कुरेशी। दुसरे षटक 10 धावा पहिल्या षटकात, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 10 धावा जमवल्या त्या कृष्णा आणि एजाजने। ऋषिकेश एजाजसाठी, एजाजने हळूच ढकललाय तो कव्हर, शॉर्ट कव्हर्सला आणि 1 धाव मात्र चोरून काढली ती एजाज। आंखों में इशारा करके 1 रन चुरा लिया एजाज आणि कृष्णाने। नक्कीच चांगला ताळमेळ पाहायला मिळते त्या दोघांमध्ये। बघा कशी चोरटी धाव दोघं
इशारों में चुरा लेते हैं. दरम्यान पुन्हा एकदा ऋषिकेश कृष्णासाठी. कृष्णासाठी एक वाइडिश मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, स्लिप, गली. आताचा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात सकतोय आणि निर्धाव चेंडू ऋषिकेशचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मला वाटतं स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याच्या प्रयत्नात कृष्णाची मला वाटतं थोडी लय बिघडते आणि ती धाव मिळत नाहीये. धाव संख्या 11, बिनबाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ऋषिकेश पुन्हा एकदा कृष्णाला. आताचा चेंडू हळूच ढकलला पॉइंटच्या दिशेला. थोडा उसळी घेणारा चेंडू, मात्र तेवढाच कल्पकतेने टॅप केलाय पॉइंटच्या दिशेला. एक धाव मात्र मिळते ती कृष्णाला. धावसंख्येबद्दल धावसंख्या होते ती बिनबाद 12. मागच्या सामन्यांमध्ये पाहिलं होतं इजाजने चौकारांनी षटकारांची आतषबाजी केली होती. पाहूया इजाजसाठी ऋषिकेश. आताचा चेंडू भिरकावलाय मिडॉनच्या वरून, सरळ स्ट्रेट षटकार. डीजे सुंदररित्या पार पडतायत. आणि आताचा चेंडू कव्हर्स मध्ये भिरकावण्याच्या प्रयत्नात कट लागते बॅटची आणि यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. एक धाव मिळते. बायचा इशारा येतोय पंचांकडून. या बायच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 19, बिनबाद 19. दुसरं षटक प्रगतीपथावर उरलेला शेवटचा चेंडू या षटकातला. आताचा चेंडू भिरकावलाय सरळ मिड विकेटच्या वरून षटकार. कृष्णा सातपुते इज अ डेंजर मॅन. कृष्णा जेव्हा आपला टान्स चेंज करत असतो तेव्हा परत तो पहिल्यांदा चेंडूला आणि मग सरळ भिरकावून देतो मिड विकेटच्या दिशेला. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि फाईन लेग हे त्याचे आवडते फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. कुठेही जिथे खेळत असतो तिथे हे फटके मात्र सातत्याने मारतो. आणि एकदा चेंडू जर त्याच्या बॅटवर आदळला, कनेक्ट झाला तर तो सीमारेषेबाहेरच असतो. तर तिसरं षटक घेऊन येतोय निसार, लोकल बॉय निसार. आणि इथल्या मला गुणलेखक स्वप्नील मला सांगतोय की हा नावाजलेला गोलंदाज आहे या परिसरातला. निसार goes to इजाज कुरेशी. डेड बॉल. पंच विरजीव भगत आम्हाला इथे कळवतायत. थोडासा व्यत्यय आला मला वाटतं. आपला रनअपचा लय बिघडते निसारची. निसार आताचा चेंडू भिरकावलाय परंतु झेल होता तिथे. 2 धावा मात्र नक्की मिळतात. झेल सुटतोय आणि 2 धावा मिळतात इजाजला.
बॅटीचा आणि चेंडूचा बरोबर संपर्क झाला नव्हता, त्यामुळं मिस टायमिंग झालं होतं. त्याच्या शॉटचं हे सिलेक्शन थोडंसं चुकलं आणि 2 धावा मात्र मिळतात. झेल होता परंतु तिथे झेल घेण्यात यशस्वी करतोय क्षेत्ररक्षक आणि धावा होत आहेत त्या धावफलकावर. बिनबाद 27. निसार आताचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा नक्कीच चांगला, त्याला सन्मान दिला इजाजने. 1 धाव मात्र मिळते इजाजला. धाव संख्या होत्या 28. बिनबाद 28. चांगलंय गोलंदाजी पाहायला मिळते ती निसारच्या माध्यमातून. थोडीशी उशीर का होईना परंतु अंतिम फेरीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथलं हे वातावरण क्रिकेटमय पाहायला मिळतंय. या स्पर्धेला मात्र उपांत्य फेरीच्या स्पर्धेला उपउपांत्य फेरीच्या स्पर्धेला आणि आताच्या या अंतिम फेरीच्या सामन्याला प्रेक्षकांची नक्कीच गर्दी दिसते. चांगले प्रेक्षक वर्ग इथे जमा आहेत. दरम्यान आताचा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि 2 धावा. पंच इशारा करतात 2 धावा. चेंडू द्यायचा लवकरात लवकर. तर धावसंख्या होते धाव फलकावर 2 गडे बिनबाद 30. बिनबाद 30. येणारे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. येणारे 3 चेंडू शिल्लक या अंतिम षटकातले. निसार कृष्णासाठी. कृष्णाने पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू तटवलाय. 2 धावा कृष्णा सहज चोरून घेतोय आणि 2 धाव्यांवर समाधान कृष्णाला. 32. बिनबाद 32. येणारे 2 चेंडू शिल्लक. निसार कृष्णासाठी आताचा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि बघा किती मान कृष्णाचं इथे टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. बघा पंचांकडे त्यांनी कोणताही स्वतः पॅव्हेलियन मध्ये परततोय कृष्णा. हीच ओळख असते एका महान खेळाडूची. तर पहिला धक्का बसू कृष्णाच्या स्वरूपात आणि पहिला गडी बाद होतोय. तो धाव संख्या आहे 32. तर आता या अगोदरच्या सामन्याचा मानकरी सामनावीर मॅन ऑफ द मॅच बबलू पाटील. आता बबलू पाटील ज्याने लाचच्या या मॅच मध्ये लाचच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी तारणारा ठरला होता, तो बबलू पाटील. शेवटचा चेंडू. आताचे चेंडू आखोटाप्याचा भिरकावण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 32. 33 टू विन. आइए आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए कुणाल दाते. धन्यवाद. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण पाहू शकाल टार्गेट इथे सेट झालंय. 3 ओव्हरचा हा सामना आहे. 33 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. 32 धावा इथे पूर्ण केल्यात. आमच्या मंचावर तुम्ही पाहू शकाल इम्रान शरीफ साहेब उपस्थित झालेत. डॉक्टर फहाद इथे उपस्थित झालेत. बाबूसाहेब पुसाळकर इथे उपस्थित झालेत. रमेश नारायणी साहेब इथे उपस्थित झालेत. विशालजी खोट साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्याचबरोबर समाजसेवक महेश राणे साहेब इथे उपस्थित झालेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत. अरुणजी भोसले साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत.
महेश रोडकर साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत. मनोजजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत, तुमचं देखील हार्दिक स्वागत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा आपल्या समोर या टेनिस क्रिकेट विश्वातला अतिशय महत्वपूर्ण सामना आजच्या या दिवसामधला रॉयल वेलफेअर असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय विनोदेनराव ट्रॉफी 2017चं हे आयोजन आपल्या समोर. आणि आयोजन करण्यामध्ये महत्वपूर्ण ज्यांची भूमिका होती रॉयल वेलफेअर असोसिएशनचे संचित तळेगावकर, कुणाल खानविलकर, सच्चाराव, निशिकांत तळेगावकर, विनायक अपराज, सलीम शेख, उमेश म्हात्रे, विनोद राऊत यांनी अथक परिश्रम घेतले ही स्पर्धा साकारण्यासाठी. आज आपण पाहू शकाल विनोदेनराव यांच्या अनेक आठवणी होत्या. एक चांगले खेळाडू म्हणून त्यांनी देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडू घडवले या विभागाचा आपण विचार केला तर. आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं यासाठी आज तुम्ही पाहू शकाल या मैदानावर श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर या स्पर्धेचं आयोजन गेले 2 दिवस केलं जात आहे. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा, तर अंतिम सामना देखील इथे रंगतोय, ग्रँड फिनाले या स्पर्धेचा. आणि तुम्ही पाहू शकाल 3 दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये आलेत खेळण्यासाठी. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसेडर, त्याचबरोबर इजाज कुरेशी हा देखील एका मोठ्या स्पोर्टवेअर कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे, म्हणजे 70 स्पोर्ट्स जे तारिक भाई सय्यद यांचं मोठं शॉप आहे माहीम मध्ये, त्याचा एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून सातत्याने चांगलं कार्य करतो इजाज कुरेशी. तो देखील या स्पर्धेसाठी आलाय. तारिक भाई सय्यद आपण देखील आला असेल तर आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर तुम्ही पाहिले असेल बबलू पाटील याला, ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये करिश्मा केला होता, एक आगळी वेगळी गोलंदाजी दाखवली. 5 बॉलमध्ये 1 रन काढू दिली नाही नवी मुंबई 11 या संघाला, म्हणजेच वरद लॉजिस्टिक या संघाला. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल ललित पारकर साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, शाखा प्रमुख आहेत, वॉर्ड क्रमांक 141. महेश रोडकर साहेब आपला हार्दिक स्वागत, उपशाखा प्रमुख आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ललित साहेब इथे उपस्थित झालेत. तर सामन्याला इथे सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय, तुम्ही पाहू शकाल अंकुर सिंग, मॅन फ्रॉम दापोली रायगड, एक नावाजलेला गोलंदाज अंकुर सिंग तयार होतोय, ज्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स IPL च्या प्राथमिक सत्रामध्ये स्थान निर्माण केलं होतं. आपल्या गोलंदाजीच्या भरोशावर असा गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार होत असताना तर सामन्याला इथे सुरुवात होते. तुम्ही पाहू शकाल टार्गेट इथे सेट झालं, 33 धावांचा पहिला चेंडू फेस करेल. फलंदाज पहिल्या चेंडूवर कव्हरला दिशा दिली, सिंगलने खातं उघडलं जात आहे. श्री गणेशा इथे मात्र होताना दिसतोय. सिंगलच्या बदौलत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 वर. आज आपण विचार केला तर 30 एप्रिल मोठा दिवस आहे क्रिकेट विश्वातला, कारण आजच्याच दिवशी तुम्ही पाहिलं असेल रोहित शर्मा हिटमॅनचा जन्म झाला होता. काल मुंबई इंडियन्स जिंकल्यावर मोठ्या जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा झाला. यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू पंचाकडे अपील केली, पंचाने ते घोषित केलं, उंची जास्त होती, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन फाईन लेगच्या मधोमध. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. संघा पंचांचा इशारा येतोय लेग बाईट, संघाची धावसंख्या 3. पाहू शकाल सध्या IPLचं सत्र देखील मोठ्या थाटामाटात चालू आहे. एका इकडे IPLच्या सत्रामध्ये मुंबई इंडियन्सचं चांगलं प्रदर्शन, कोलकाता नाईट रायडर्सचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय, पुणे सुपर जायंट्सचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आणि इकडे मात्र तुम्ही पाहू शकाल रायगड 11चं चांगलं प्रदर्शन, तर श्रेया 11 टिळकनगर संघ फायनल इथे खेळताना दिसतोय. आपण चेंबूर इंटर हाफ मधून जर विचार केला तर श्रेया 11 टिळकनगरने खूप चांगलं प्रदर्शन केलं, कारण बलाढ्य संघ राहुल जोगड्याच्या संघाचा पराभव त्यांनी केला होता कालच्या स्पर्धेमध्ये. आपण विचार केला तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख लाईन आउटसाइड ऑफ स्टंप पिच होतोय, चेंडू कव्हर ड्राईव्ह लगवण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेगाने चेंडू जातोय असलम शेख यांच्या हातामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. असलम श्री 11 चेंबूरचा काल पराभव केला होता श्रेया 11ने सेमीफायनल मध्ये. यावेळेला पुढे सरसावला फलंदाज क्षेत्ररक्षक गौरव शुक्ला, बॉल मागे जातोय, 1 रन कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळते, संघाची धावसंख्या 4. 5 धावा इथे फलकावर लागल्यात, माफ करा 5 रन, 5 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. तर एका इकडे बँगलोरचं प्रदर्शन खूप
IPL चा आपण विचार केला तर बँगलोर टीम सध्या खूप खराब प्रदर्शन करत असताना दिसते. गुजरातचं प्रदर्शन देखील ग्राफ त्यांचा थोडासा उंचावला कालचा जर मॅच तुम्ही पाहिला असेल तर. यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत होता, कव्हरला, गौरव शुक्ला बॉल मागे, तोपर्यंत सिंगल मात्र मिळते. आणि निश्चितच असं म्हटलं जातं इंडियामध्ये आल्यानंतर इंडियाचे प्लेयर चालले तरच मॅच मध्ये काहीतरी होऊ शकतं. कारण तुम्ही पाहिलं असेल गौतम गंभीरला खेळ करत असताना, उत्तपाला खेळ करत असताना, परंतु नुकताच एक नक्षली हल्ला झाला होता. त्या नक्षली हल्ल्यामध्ये CRPF चे आपले 25 जवान शहीद झाले आणि गौतम गंभीर हा असा खेळाडू आहे भारतातला, त्याने संपूर्ण त्या 25 पोलिसांचे जे जवान शहीद झालेत त्यांच्या कुटुंबाची मदत म्हणून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. हा गौतम गंभीर एकमेव असा खेळाडू आहे क्रिकेट विश्वातला. परंतु मित्रांनो, गौतम गंभीरच्या बाबतीत तुम्हाला एक बाब अजूनही माहित नसेल. गौतम गंभीर याने मात्र संपूर्ण इंद्रिय दान केलेली आहेत त्याची. ज्या दिवशी निश्चितच गौतम गंभीर हे जग सोडून जाईल त्या दिवशी मात्र त्याचे इंद्रिय दान केले जातील. एकमेव असा खेळाडू आहे क्रिकेट विश्वातला गौतम गंभीर. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याने मात्र जी मॅन ऑफ द मॅच नुकतीच मिळाली होती ती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने CRPF जवानातील कुटुंबाच्या मदतीसाठी आणि चांगलं कार्य करतोय. तर पहिले षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 6. टार्गेट आहे 33 धावांचं, म्हणजे अजूनही 27 धावा करायचे आहेत 12 चेंडूमध्ये. नरेश ठोंबरे, खोपोली एक्सप्रेस तयार. पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे मात्र इचाज बबलू पाटील तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. बॉल इथे अडवलाय, बॉल आतमध्ये फेकलाय आणि तत्पूर्वी धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. फक्त 5 धावा वाजवल्यात आपल्या टीम साठी. प्रेक्षकांनी थोडस मागे या. जो पब्लिक वहां पर जो दर्शक श्रेया 11चेच खेळाडू आहेत, थोडस मागे व्हा कारण तुमच्या संघाच्या धावा इथे वाजल्यात. 5 धावा इथे निश्चित वाचवल्या गेल्या बबलू पाटील याच्या माध्यमातून. 100% एफर्ट. बॅकफुटला गेलाय, चांगला फटका, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. चेंडू जातोय डीपिश कव्हर पॉइंटला. गौरव शुक्ला बॉल मागे. 2 रन इथे मात्र घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील फलंदाज यावेळेला मला वाटते सॅम्युअल. 2 धावा सॅम्युअलच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर. प्रतिकार इथे करावा लागेल. संघर्ष, जितना बडा संघर्ष जीत उतनी बडी होतीये असं म्हणणं होतं अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम जे भारताचे माजी राष्ट्रपती होते. आणि निश्चितच संघर्ष तुम्हाला करावा लागेल या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल संघर्षमय इथे असेल आणि प्रत्येक बॉलवर संघर्षमयरित्या तुम्हाला धावा काढाव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज आउट. तर तुम्ही पाहू शकाल अजून एका विकेटचं पतन इथे होताना दिसतंय. मोठी विकेट इथे आली कारण सॅम्युअल इथे बाद होतोय. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला, तुमचा सिद्धांत बदलू नका. कारण झाड नेहमी तुम्ही पाहू शकाल पानं बदलतात, मुळ्या मात्र ते कधीच बदलत नाही. तसंच तुम्हाला इथे खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेला बॅकफुटला गेला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणि तसंच भगवद्गीतेमध्ये देखील स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तू नाही, कमजोर तुझी वेळ आहे. त्यामुळे निश्चितच निराश होऊ नका. सध्या या सामन्यामध्ये भरपूर काही शिल्लक आहे तुमच्यासाठी. अजूनही मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. संघाची धावसंख्या आतापर्यंत 10 धावा इथे फलकावर लागल्यात. आणि तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा नरेश इथे बॉलिंग मार्कवर तयार. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली. कृष्णा सातपुते फलंदाज बाद.
संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली फक्त 10-22 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आतापर्यंत दुसरं षटक इथे चालू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत नेहमीच करावी लागते आणि ती मेहनत इथे करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. पाहूया मेहनत शेवटच्या बॉल पर्यंत इथे करतायत का श्रेया 11 टिळकनगर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. इजा चेंडू मागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली जाते आणि तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या डबल बरोबर 12 या आकड्यावर. 12 धावा इथे फलकावर लागतात. 12 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. मोठी मॅच, फायनल मॅच या स्पर्धेची. स्वर्गीय विनोदेंद्रराव ट्रॉफी 2017 चे हे आयोजन इथे करण्यात आलंय आणि शेवटचे काही क्षण उरलेले आहेत. आपल्या जुन्या मित्रांना आठवणी ना उजाळा देण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम इथे मात्र प्रस्थापित केला आमच्या तमाम मित्रांनी. संचित तळेगावकर असतील, कुणाल खानविलकर असतील, सच्चा राव असतील, निशिकांत तळेगावकर, विनायकजी अपराज, सलीम शेख, उमेश म्हात्रे, विनोद राऊत यांनी ही साकारलेली स्पर्धा. यावेळेला तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगला चेंडू आणि यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 या आकड्यावर. गौरव शुक्ला फिरकीचा जादूगर म्हणून याच्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये देखील दाखवलं, सिद्ध केलं. खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. याला स्वीप करण्याचा प्रयत्न, सिंगल इथे पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट, दुसरी रन कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तुम्ही पाहू शकाल इजाज कुरेशी. हे प्रोफेशनल क्रिकेट, हे टीम एफर्ट आणि हा सातत्याने एफर्ट लगवताना दिसलाय. मी मगाशी देखील म्हटलं होतं 70-70 एक मोठा ब्रँड निर्माण झालाय. संपूर्ण मुंबईचा आपण विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर तारिक भाई सय्यद यांचा आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे हा खेळाडू. ते खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसतोय. आपल्या क्रिकेटमध्ये कतारमध्ये देखील चांगलं प्रदर्शन राहिले इजाजचं. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. कतारमध्ये मात्र कृष्णाने संपूर्ण स्पर्धा गाजवली. 5 मॅच मध्ये 4 अर्धशतक ठोकले कृष्णाने कतारमध्ये जाऊन. यावेळेला चेंडू कव्हरला हवेत, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर पुन्हा एकदा गोलंदाज गौरव शुक्ला. तर कतारच्या स्पर्धेच्या बाबतीत आपण बोलत होतो. पहिल्या मॅच मध्ये 59, दुसऱ्या मॅच मध्ये 86, तिसऱ्या मॅच मध्ये 75, चौथ्या मॅच मध्ये 71 असे अर्धशतक लगवले होते कृष्णाने आणि फायनल मॅच मध्ये 46 धावा त्याने केल्या होत्या. 3 विकेट घेतल्या होत्या. मॅन ऑफ द सिरीज राहिला त्या स्पर्धेचा कृष्णा सातपुते. ऑरेंज कॅपचा होल्डर राहिला. सर्वाधिक रन त्यानेच केल्या, सर्वाधिक षटकार त्याने लगवले, सर्वाधिक चौकार त्याने लगवले. असा कृष्णा सातपुते या स्पर्धेमध्ये, या मैदानामध्ये खेळला. हे भाग्य आहे या संपूर्ण गोवंडी देवनार नगरीची. निश्चितच एक मोठी स्पर्धा इथे संपन्न होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज गौरव तयार. यावेळेला आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय.
स्टंप घ्या, स्टंप, अंपायर स्टंप घ्या.